तर या ठिकाणी आणखी एक अपडेट समोर येते। सांगलीच्या शिराळा पंचायत समितीचा निकाल आता समोर आलेला आहे। सांगलीच्या शिराळा पंचायत समितीत भाजपने 2 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर राष्ट्रवादी 3 आणि अपक्ष 1 जागेवर विजयी झालेले आहे। शिराळा पंचायत समितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर भराडी गणातून भाजपचे नारायण खोमणे विजयी झालेले आहेत। मोठी बातमी या ठिकाणी समोर येते। धानोरा गणातून भाजपच्या वृषाली मिरकर यांचाही विजय झालेला आहे, तर भराडी गणातून भाजपचे नारायण खोमणे विजयी ठरलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची अपडेट, सांगलीच्या कडेगाव पंचायत समितीचा निकाल आता समोर आलाय। कडेगाव पंचायत समितीत काँग्रेसनं 7 जागांवर आपला विजय मिळवलेला आहे, तर भाजप 1 जागी विजयी ठरलेली आहे। कडेगावात काँग्रेसचा करिश्मा पाहायला मिळतो। पनवेल जिल्हा परिषदेत 8 पैकी 6 जागांवर भाजपने विजय प्राप्त केलाय, तर 16 पंचायतींपैकी 12 पंचायतीत भाजप विजयी ठरलेला आहे। बहुमत या ठिकाणी भाजपला मिळालेला आहे। पनवेल जिल्हा परिषदेत 8 पैकी 6 जागा भाजपने प्राप्त केलेल्या आहेत, तर 16 पंचायत समित्यांपैकी 12 पंचायतीत भाजपचं खरं तर हे कमळ फुलल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या तासगाव पंचायत समितीचाही निकाल आपल्या हाती आलेला आहे। सांगलीच्या तासगावमध्ये 6 पैकी 4 जागांवर राष्ट्रवादीने विजय प्राप्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।